तुम्ही सांगितलं ना आपण कुठे जातोय ते? आपण कामासाठी ना दुसऱ्या शहरात चाललोय. काय एक देव माणूस आहे, त्याच्यामुळे ना आपली पैशांची चिंता कायमची मिटणार आहे. चल. शेवंता, तुम्हाला दोघींना ना इथेच थांबायला लागेल. मी आलोच, जरा जाऊ. आपण अगं काळजी करू नकोस, इथेच थांबायला लागेल. ये 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 बेटा, ये या या ये ना बाळा, ये आतमध्ये. आतमध्ये जा. जा जा शेवंत, जा आतमध्ये. जा जा तू बाळा, आतमध्ये जा. जा 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 जा. आता आपण निलामीच्या कारवाईला सुरुवात करूया. या बाईला विकत जो घेईल त्याच्यासोबत ही मुलगी फुकट. हे सगळं काय आहे? तुम्ही तर आम्हाला काम देणार होते ना? मग तेच तर करतोय. तुला जो विकत घेईल त्याच्याकडे तू काम करायचं. म्हणजे तुझ्या नवऱ्याला 15,000 रुपये दिले आणि आता मी तुला आणि तुझ्या पोरीला विकून पैसे वसूल करणार आहे. चला बोली लावा. 15,000, 20,000, 30,000 1, 30,000 2, 30,000 3. पैसे भरा. एखाद्या बाईला विकत घेता येऊ शकतं? नाही, तुम्ही बरोबर ऐकलं. मार्केटमध्ये जाऊन आपण एखाद्या वस्तूची जशी किंमत ठरवतो तसे एखाद्या बाईची खरेदी किंवा विक्री होऊ शकते. 2016 मध्ये झालेल्या एका सर्वेनुसार भारतामध्ये 1,83,000 लोकांची खरेदी विक्री होऊन त्यांना गुलाम बनवून ठेवण्यात आलं होतं. नमस्कार, सुस्वागतम. मी अभिजित खांडकेकर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो आजच्या भागात. आपण पाहत आहात क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची. 1975 मध्ये पास झालेल्या एका कायद्यानुसार माणसांची खरेदी विक्री करून त्यांचा मजुरीसाठी वापर करणं हे खरं तर बेकायदेशीर आहे. पण भारतासारख्या देशामध्ये आजही अशी खरेदी विक्री होत असून त्यांना गुलाम बनवून ठेवण्यात येतं, ही वस्तुस्थिती आहे. आजची ही गोष्ट अशाच एका बाईची म्हणजे शेवंताची आणि तिच्या मुलीची. हे बघ शेवंता, मी जरी तुला विकत घेतलं असलं तरी तुझ्याकडून मला काही भलती सलती कामं करून घ्यायची नाही. मला काही तुझा गैरफायदा घ्यायचा आहे. आता मी ठेकेदार आहे, त्यामुळे माझ्या कामावर जी मजूर लोक असतात त्यांच्यासाठी जेवण तयार करणं, त्यांना डबा पोहोचणं असली कामं तुला करावी लागतात. तुम्ही दोघी जणी आता आराम करा, उद्या सकाळी येतो. चला.
पिंकी काय झालं? बाबा आता आपल्याला कधीच भेटणार नाहीत ना? त्यांना माझ्या आठवणीत नसेल. बाळा तुला किती वेळा सांगायचं, त्या माणसाचं आता नाव सुद्धा घ्यायचं नाही, आठवण सुद्धा काढायची नाही. पण आई, चुप. शेवंता काय झालं? नाही काय नाही. अरे उद्या यात्रा आहे आपल्या गावात, जाऊन या दोघी जणी, तू आणि पिंकी. मला यात्रेला जायला खूप आवडतं. हा आपण दोघे उद्याच जाऊ. अरे वा, तू तर जाम भारी आहेस. पैशाची काळजी करू नको तू. घे ग, पिंकीला काही कमी नाही पडायला पाहिजे. अरे उदय, हे हाय, काय म्हणतो? अरे तू इथे कुठे? मित्राला भेटायला आलो होतो. या अशा एरियात राहतो तुझा मित्र? हां, चल येऊ. मालक, जेव्हा तुम्ही 500 रुपये दिले ना, तेव्हा तिथे तुमच्या खिशातून 2000 रुपयाची नोट पडली होती. चल. मालक भारी आहे राव, गरीब वाटते पण टकाटक आहे यार. जरा आपली पण सेटिंग लाव ना. हे शांतपणा करायचा नाही. हा, माझ्या मजुरांसाठी जेवण बनवून देते ती. जेवण बनवते आणि तुझं पण पोट भरते काय? हे घाबरे. पिंके, अगं एवढे उदास काय आहेस? आई, आज दिवाळी आहे, सगळेजण फटाके फोडतायत, सगळ्यांनी नवीन ड्रेस घातले, मला पण नवीन कपडे पाहिजे. हे बघ बाळा, पुढच्या दिवाळीला आपण घेऊ ना नवीन कपडे, आणि हा ड्रेस पण छानच आहे की. अरे काय, आज दिवाळी आहे, रांगोळी नाही, दिवे नाही. माझ्यासारख्या गरीब बाईला कसली दिवाळी आणि कसलं काय? बस का पिंकी, उघड बघ, आहे की नाही जगात. आणि जा, गाडीच्या डिक्कीत फटाके ठेवले तुझ्यासाठी. जा पण तयार हो आणि फटाके घे. चल. मी येते. हा, अरे वा, छान. बाळा ही गाडी कोणाची आहे? तुझ्या बाबांची आहे? मग कोणाची आहे? माझे काका आहेत, त्यांची. बाबा कुठे गेले तुझे? शेवंता, तुम्हाला दोघींना ना इथेच थांबायला लागेल. मी आलोच, जरा जाऊ. जा 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 जा. या बाईला जो विकत घेईल त्याच्यासोबत ही मुलगी फुकट. शेवंता, साडी, हा गजरा. मालक, माझ्यासारख्या विकत घेतलेल्या बाईसाठी तुम्ही नवीन साडी का आणलीत? अगं मी तुला विकत घेतलंय, गुलाम थोडी बनवलाय. शेवंता, माझ्याशी लग्न करशील? हे बघ, खूप सुखात ठेवेल मी तुला, कुठलेच कष्ट पडू देणार नाही. जा, साडी नेसून ये.
लवकरच आपल्या लग्नाबद्दल घरच्यांशी बोलतो. सर येऊ का? मालिक आज इथे जेवून जा ना. थांबलो असतो पण जरा महत्वाचं काम आहे. हा हॅलो. हॅलो, कुठे आहात तुम्ही? आम्ही सगळे वाट बघतोय ना तुमची. हो येतोच. ठीक आहे, या लवकर. काय झालं? हां कोणाचा फोन होता? आईचा फोन होता. येतो मी. काय मेवणे, काय बोलता भाऊजी? काय हो, किती उशीर? अरे दिवाळी आहे ना, लेबर लोकांचं पेमेंट क्लिअर करायचं होतं. होणार, उशीर होणार. हा? बरं ठीक चल. आहे. और एक हा केस कोणाचा? अरे साईडवर एवढी धूळ उडते, उडाला असेल एखादा केस. एवढं काय त्यात? चल फ्रेश होऊन आलो मी. काय मेवणे, चालू द्या फराळ. आलो हा, मस्त फराळ करू मग. चलो. काय हवं तुम्हाला? तू काय बोलताय तुम्ही? तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? शेवंता, मी तुला विकत घेतलं नाहीये, पण तू जर मला खुश ठेवलंस ना तर मी तुला पैसे देईन. मी तशी बाई नाहीये. चालते भाई तू. शेवंता, त्या उदयचा नाद सोडून दे. त्याचं लग्न झालंय. खोटं बोलताय तुम्ही. खरं खोटं सोड ग. त्या उदयने तुला पैसे देऊन विकत घेतलंय ना. कितीला? तेवढे पैसे मी त्याला देतो. तू माझ्याबरोबर चल. शेवंता, चल माझ्याबरोबर. काय करतोय? हा काय करतोय इथं? शेवंता, तुला सांगतो, हा माणूस खोटारलाय. तुला वापरेल आणि एक दिवस निघून जाईल. हे चल नाही, चल. हे नाही रे, चल चल. शेवंत हा म्हातारा खोटा बोलतोय. तू लक्ष नको दे त्याच्याकडे. काय हो, आजच्या दिवस तरी फोन साईडला ठेवा. तेव्हा भाऊजी, तुम्हाला कुठे गर्लफ्रेंडचा कॉल येणार आहे? हा? ए थांब, मी बघते. हे उदय, फोन का कट केला? हे बघ, मी काय करतो ते बघच आता. तू विकत घेतलेल्या त्या बाईने माझ्याबरोबर जर रात्र काढली नाही ना, तुला खूप भारी पडेल. अहो, ही शेवंत कोण आहे? बोला ना. अहो, काहीतरी बोला ना. म्हणजे तो माणूस जे काही बोलत होता ते खरं आहे? भाऊजी, काय प्रकार आहे हा? हे बघ, तुझ्या ताईला काहीतरी गैर. हे बघा, मला जे काय आहे ना ते खरं सांगा, नाहीतर आहे ना मी काय करतो ते बघाच. रिकामे. सर,
रिकामे भोसले आजूबाजूला चेक करा काय सापडत आहे का. मृत्यूहून फार दिवस झाले नसते. सर डोक्यावरती वार केलाय. कदम मॅडम तुझा हात बघू. नायगुडी हिचा फोटो सगळीकडे सर्क्युलेट करा. आपल्या खबरी नेटवर्कला ॲक्टिवेट करा. इथं CCTV तर नसणारच आहे, पण मेन रोडला जर CCTV असेल तर तिथलं CCTV फुटेज मिळवा. मेन रोडवरून इकडे आतमध्ये येणाऱ्या गाड्यांचे डिटेल्स आपल्याला कळायला हवेत. ओके सर. जय हिंद. जय हिंद. मॅ कमिन सर. येस. त्या बाईच्या डोक्यावर कुठल्या तरी जड वस्तूने वार करण्यात आलाय आणि इंटरनल ब्रेन हॅमरेजमुळे तिचा मृत्यू झाला आणि मृत्यूची वेळ 19 तारखेला रात्री 8 ते 10च्या दरम्यानची. सर त्या बाईबरोबर कोणाचा तरी शारीरिक संबंध आलाय. नाही कोणी तिच्या गळ्यात मंगळसूत्र होतं, म्हणजे तिचं लग्न झालेलं आहे. तिच्या नवऱ्याचा शोध घ्या. सर त्या बाईच्या बॉडीवरती 2 वेगवेगळ्या प्रकारचे सिमेंट सॅम्पल मिळाले. म्हणजे कदाचित तिच्याबरोबर अतिप्रसंगही झाला असू शकतो. आपण तिचा फोटो सगळीकडे सर्क्युलेट केला होता, त्याविषयी काही माहिती मिळाली? नाही सर, अजून काहीच माहिती हाती लागली नाही आणि या वर्णनाची या वयाच्या बाईची कुठल्याच पोलीस स्टेशनमध्ये मिसिंग कंप्लेंट सुद्धा नाही. कदम मॅडम बॉडी चेक करा. रिकामे भोसले आजूबाजूला चेक करा काय मिळतंय का. सर सर गळा आवळून खून केलाय. हे बघा टॉर्चर केल्याचे मार्क्स आहेत हातावर. एकतर हिच्या आईवडिलांनी हिच्याकडून काम करून घेण्यासाठी असं केलं असेल किंवा ज्यांच्याकडे हे काम करत असेल त्यांनी हा अमानुष प्रकार केला असेल. बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवून द्या. हिचा फोटो सगळ्या पोलीस स्टेशनला सर्क्युलेट करा. आपलं खबरी नेटवर्क ॲक्टिवेट करा. ओके सर. एक मिनिट हात बघू. नाही कुठे हिच्याही हातावर गोंदल्याचा मार्क आहे. आपल्याला जी बॉडी सापडली होती तिच्याही हातावर गोंदल्याचा मार्क होता. हो सर. या दोघींचं काही कनेक्शन असेल का? शेवंता आणि पिंकी या मायलेकी आहेत हे पोलिसांना माहिती नव्हतं, पण त्यांच्या हातावरील गोंधळामुळे पोलिसांना आशेचा एक किरण दिसला. आता पोलिसांना या मायलेकींचे डिटेल्स अजून कळू शकतील का? शेवंताचा खून कोणी आणि का केला होता हे कळू शकेल का? नंतर त्या मुलीचं काय झालं? तिचा खून कधी आणि कसा करण्यात आला हे कळू शकेल का? पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार शेवंताच्या खुनानंतर साधारण 4 ते 5 दिवसांनी पिंकीचा खून करण्यात आला होता. तिचा गळा आवळून खून करण्यात आला होता आणि अशातच फॉरेन्सिक टीमचा रिपोर्ट सुद्धा आला. सर हा त्या बाईच्या मर्डर केसचा आणि त्या मुलीच्या मर्डर केसचा फॉरेन्सिक रिपोर्ट. या मुलीचं फ्रॉक आणि या बाईची साडी एकाच दुकानातून खरेदी केली आणि एकाच कारखान्यात बनली. नाही कुठे या दोघींच्याही हातावर जे गोंदलेलं होतं ते साधारण एकसारखंच होतं. कदाचित या मायलेकी असू शकतं. एक काम करा, दोन्ही क्राईम स्पॉट जवळचं CCTV फुटेज इमिजिएट मिळवा. ओके सर. सर हायवेवरून हा एक टेम्पो ज्या ठिकाणी आपल्याला त्या बाईची डेड बॉडी सापडली त्या दिशेने वळताना दिसते आणि दुसरीकडे ज्या ठिकाणी आपल्याला त्या मुलीची डेड बॉडी सापडली त्या दिशेने ही गाडी जाताना दिसते. एक मिनिट. नायकुडे या दोन्ही फुटेजमध्ये एक गोष्ट कॉमन आहे.
गाडीवर लावलेला हा स्टिकर. दोन्ही गाड्या हायवे पासून आतल्या दिशेला वळतात, आतल्या रस्त्याला. म्हणजे एकतर हा योगायोग असू शकतो किंवा या दोन्ही गाड्या एकाच मालकाच्या असू शकतात. या मालकाचे डिटेल्स काढ. ओके सर. नंबर तर तोच आहे. या विनय शेंडेला उचलायला हवं. बोलवा त्याला. सर. अहो सर, आज तर टेम्पो डिलिव्हरीला गेला. तुम्हाला उद्या चालेल का? बर. विनय शेंडे. हो मीच. एका बाईचा आणि तिच्या मुलीचा खून झालाय. हो पण साहेब मला का सांगता? आणि क्राईम स्पॉटवरती ही कार आणि तुमचा टेम्पो दोन्ही आढळून आले. नाही नाही साहेब, तुमची काहीतरी गपलत होते. आमची काही गफलत होत नाहीये. ते काम आहे सर. कार फॉरेन्सिकला पाठवा आणि यांचा टेम्पो ताब्यात घ्या आणि तोही फॉरेन्सिकला पाठवा. सर. तुम्ही माझ्यावर पोलीस स्टेशनला चला. अहो साहेब, तुमची काहीतरी चुकी होते. माझं ऐका. मी खरंच बोलतोय साहेब. साहेब मारू नका ना साहेब. ओळखतोस ना? का मारला त्यांना? मी नाही ओळखत साहेब. मी खरं सांगतो, मी खरंच कोणाचा खून नाही केलाय साहेब. बऱ्या बोलांना आता जे काय असेल ते कबूल कर. एकदा का तुझ्या विरोधात पुरावे मिळाले ना की मग तुझं काही खरं नाही. बोल, का खून केला यांचं? का खून केला? बोले, का खून केला? बोल. साहेब साहेब सोडा मला. मी सांगतो तुम्हाला साहेब. सोडा मला साहेब. मी खरं सांगतो. बोल. मी ओळखतो त्या दोघींना. हा फोटो दाखवला. ती शेवंता आणि दुसरी तिची मुलगी पिंकी. तू कसं ओळखतो? मी ते म्हणजे रमेश माझा मित्र आहे. त्याचे भाऊजी उदय पवार, त्यांनी शेवंताला विकत घेतली होती. विकत घेतलं होतं? विकत घेणं कायद्यानं गुन्हा आहे, माहित नाही का त्यांना? कधी आणि कुठून विकत घेतलं होतं? त्यातलं मला काही माहिती नाही साहेब. ती शेवंता त्या उदय पवारांसाठी काम करायची. उदय भाऊजींनी शेवंताचा वापर सुद्धा केला साहेब. ते उद्याचे डिटेल्स दे. 19 ऑक्टोबर आणि 25 ऑक्टोबर या दोन्ही दिवशी तुझ्या गाड्या क्राईम स्पॉट पाशी होत्या. कसं काय? हा हा 25 ऑक्टोबर. 25 ऑक्टोबरला उदय भाऊजी माझा टेम्पो घेऊन गेले होते साहेब. कशासाठी? त्यांना एका साईटवर लेबर घेऊन जायचा होता. त्यांनी त्याच दिवशी टेम्पो परत दिला? नाही नाही, दुसऱ्या दिवशी सकाळी दिला. आणि 19 तारखेला तू कार घेऊन कुठे गेला होतास? 19 ऑक्टोबरला उदय भाऊजींना एक लग्न अटेंड करायला जायचं होतं, पण त्यांच्या कारचा एसी खराब झाला होता. मग मला रमेशने रिक्वेस्ट केली म्हणून मी माझी कार त्यांना दिली साहेब. तर रमेशचा नंबर दे. सर फोन स्विच ऑफ. उदयचा नंबर दे. सर हा नंबर पण स्विच ऑफ आहे. त्याचे कॉल डिटेल्स काढा. त्याची मेडिकल टेस्ट करून घ्या आणि सिमेंस मॅच होते का बघा. साहेब अहो साहेब, टेस्ट करायसाठी साहेब मी काही नाही केलं साहेब. साहेब अहो मी खरंच काही नाही केलं साहेब. ऐक ना, ऐक ना पप्पू, धीर धर जरा. आपण जाऊया घरी, लवकरच जाऊया. हां प्लीज. सर सर, हा विनयचा सिमेंस रिपोर्ट. या रिपोर्टनुसार त्यांनी शेवंतावर अतिप्रसंग केला. खोटं बोलतो, खोटं बोलतो. बोल बोल. साहेब मी सांगतो साहेब, माझे संबंध होते साहेब. सांगतो साहेब. मला मान्य आहे साहेब, माझ्या शेवंता बरोबर शारीरिक संबंध होते, पण साहेब मी तिच्यावर कधी जबरदस्ती नाही केली साहेब.
मी तिला पैसे देत होतो साहेब. तू पैसे द्यायचा तू पैसे द्यायचा आणि ती तुला सगळं करू द्यायची का रे? तूच तर बोलला ना उदय बरोबर तिचं बरं चाललं होतं. मग साहेब खरं सांगतो साहेब, मी खरं बोलतो. हॅलो. बरं, गुड, ठीक आहे सर. बरं झालं साहेब, ती शेवंत मेली. तिच्या ना अवघतच ती होती साहेब. अरे इलिगली तुम्ही तिला विकत घेणार, तिचा खून करणार, तिच्या पोरीचा खून करणार आणि वर तिचीच अवकात काढणार. बघ शेवंताला कसं ओळखत होतास? साहेब मी नव्हतं ओळखत तिला, पण साहेब ती आमच्या भाऊजींच्या एकदा घरी आली होती. हे बाई, माझ्या घरात येऊन माझ्याच नवऱ्याला कशी काय ओळखतेस तू? मी सुद्धा यांची बायकोच आहे. त्यांनी मला विकत घेतलं असतं ना तरी ते माझ्याशी लग्न करणार आहे, म्हणून मी त्यांना ओवाळलं. बघूया मला कोण थांबवते. ए दे इकडे. सोड सोड म्हणजे ना. तुला लाज वाटते? आजच्या दिवशी असल्यापाशी कोण करतेस? आत्ताच्या आत्ता घरातून चालते. सोड मला. या घरात माझा सुद्धा तेवढाच हक्क आहे. मालक सांगा ना या बाईला. हे बघ मी काय अहो काय बोलते ही? तुम्ही काहीतरी बोला ना. हिला आत्ताच्या आत्ता घराच्या बाहेर काढा, नाहीतर पप्पू इकडे ये. मी पप्पूला घेऊन आत्ताच्या आत्ता घराच्या बाहेर जाईल. हे बाई जरा गप बस ग. ए ताई, तू कशाला कुठे राहते? आपण पोलीस कंप्लेंट करू या खोटारड्या माणसाची, टाकू याला आत. अच्छा म्हणून तुम्ही तिला मारलत? नाही साहेब, शपथ घेऊन सांगतो साहेब, आम्ही नाही साहेब तिचा खून केला. उदय कुठे? उदय कुठे लपून बसलाय? साहेब खरंच मला माहिती नाही हो साहेब. नाही कुठे तुमच्या पद्धतीने घ्यायला. सर उद्याचा फोन ऑन ऑफ झालाय 2 वेळा. त्याचं लोकेशन ट्रेस झालं. अहो हे काय करताय असं अचानक? कुठे निघालो आपण? तुझ्या कार्ट्याने तुझं लक्ष नसताना गेम खेळायला मोबाईल ऑन केला होता. सन्नी की तू तरी मी तुम्हाला सांगितलं होतं तिचा खून नका करू म्हणून. अगं बाई मी खून नाही केलाय. चल नाही हो साहेब, खरं सांगतो मी मर्डर नाही केला, मी फक्त विकत घेतली तिला. हे असं विकत घेणं कायद्यानं गुन्हा आहे माहित नाही तुला? माहित नाही? तुझं आणि त्या शेवंताचं लफडं तुझ्या बायकोला कळलं. तिने धमकी दिली तुला घर सोडून जायची, म्हणून तू ठरवलं शेवंताचा काटा काढायचा. एक वेळ 2-2 बायका कशा सांभाळणार होतास तू? तू शेवंताला मारलंसच, पण त्या बिचारा पिंकीचाही जीव घेतलास तू. नाही हो साहेब, मी असं काही केलं नाही. मी तर शेवंताला गावी पाठवणार होतो. मी तिच्या घरी पण गेलो होतो 20 तारखेला, पण तिच्या घराला कुलूप होतं. आजूबाजूला विचारलं तर कोणालाच काही माहिती नव्हतं. मग त्याच वेळी मिसिंग कंप्लेंट का नाही रजिस्टर केलीस? तसं काही केलं असतं तर सगळं मॅटर ओपन झालं असतं म्हणून साहेब. मॅटर ओपन झाला असता म्हणून का तुला शेवंताचा खून करायचा होता म्हणून? हो साहेब, 19 ऑक्टोबरला तू लग्नाला जातोयस म्हणून विनयची कार घेतलीस. तू शेवंताच्या घरी गेलास, तिचा खून केलास, तिची बॉडी त्या कारमध्ये टाकलीस आणि नंतर त्या बॉडीची विल्हेवाट लावलीस. खरं की नाही? हे बघा साहेब, मी 19 तारखेला फॅमिली सोबत विनयची कार घेऊन गेलो होतो, पण 20 तारखेला सकाळी परत आलो साहेब. मी खरं सांगतो साहेब. तू शेवंताला जे घर राहायला दिलं होतं त्याचा पत्ता सांग. नागडे त्याला मेडिकल टेस्टला पाठवा. गेल्या का त्या कारचे आणि टेम्पोचे फॉरेन्सिक रिपोर्ट आले ना की सगळं खरं कळेल. यांनी जो पत्ता दिला त्या पत्त्यावर जाऊन त्या घराची झडती घ्या.
साहेब त्या शेवंताच्या शेजारी एक म्हातारा राहत होता. त्याची काटेरी नजर होती शेवंतावर. त्याला हवी होती शेवंता. सर हां, शेवंताचा खून ज्या मर्डर वेपनने झाला तो वरवंटा मी आपल्या फॉरेन्सिक टीमकडे पाठवला होता. त्याचा हा रिपोर्ट. सर, आपल्याकडे जेवढे संशयित आहेत त्यांच्यापैकी कोणाचेच फिंगरप्रिंट्स वरवंट्यावरती असणाऱ्या फिंगरप्रिंट्स बरोबर मॅच होत नाहीये. अजून एक गोष्ट सर, उदयचा मेडिकल रिपोर्ट आलाय. आपल्याला जे दुसरं सिमेंट सॅम्पल सापडलं होतं त्या सिमेंट सॅम्पलशी उदयचं सिमेंट सॅम्पल मॅच होत आहे. सर, आता तर हे सिद्ध झालंय की विनय आणि उदय या दोघांचेही शेवंताबरोबर शारीरिक संबंध होते. पण सर, क्राईम स्पॉट जवळ उदय आणि विनय त्यांचं मोबाईलचं लोकेशन नाही सापडलं आणि त्या वरवंट्यावरचे फिंगरप्रिंट्स यांच्या फिंगरप्रिंट्स बरोबर मॅच पण नाही होते. शेवंताचा शेजारी आणि रमेश यांच्या बाबतीतही हेच आहे. या चौघांच्या विरोधात आपल्याकडे ठोस पुरावा नाहीये. नायकुडी, या चौघांपैकी जर कुणीच खून केला नाही तर मग हे खून केले कुणी? आणखीन एक महत्वाची गोष्ट, जेव्हा शेवंताचा खून झाला तेव्हा पिंकी तिथे हजर होती का? तिने खून होताना बघितलं म्हणून तिला मारण्यात आलं का? सर, पण जर का तसं असेल तर ज्या रात्री शेवंताचा खून झाला त्याच रात्री मारेकऱ्याने पिंकीला मारायला हवं होतं. त्याने पिंकीला मारायला 6 दिवस का घेतले? पण नायकुडी, ऍक्च्युअली दोन्ही क्राईम लोकेशन्स वेगवेगळी आहेत. पुन्हा एकदा सगळ्यांचे लोकेशन्स चेक करा. हा, आणि तो उदय म्हणाला होता ना, तो त्याच्या फॅमिलीला घेऊन कुठेतरी लग्नाला गेला होता. त्या लग्नातलं फुटेज मिळवा. ओके सर. ऍक्च्युअल क्राईम स्पॉट बदलल्यानं पोलिसांना या केसकडे पुन्हा एकदा नव्यानं पाहावं लागलं. मोबाईल लोकेशन्स पुन्हा एकदा चेक करावी लागली. पण त्यांना खरा लीड मिळाला तो लग्नातल्या CCTV फुटेज मधून. हे फुटेज पुन्हा पुन्हा बारकाईनं पाहिल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की उदय खरं सांगतोय. तो, त्याची बायको, मुलगा आणि मेहुणा हे कार घेऊन आले होते आणि त्याच कारनं परत गेले. पण ती कार काही काळाकरता मिसिंग होती. गर्दीचा फायदा घेऊन कुणीतरी ती कार घेऊन पसार झालं होतं. पण तो व्यक्ती नक्की कोण होता, त्याचा चेहरा नक्की काय होता हे मात्र पोलिसांना विशेष कळत नव्हतं. पण तरी सुद्धा ती व्यक्ती कोण आहे याचा त्यांना अंदाज होता आणि त्यानुसार त्यांनी पुरावे गोळा करायला सुरुवात केली आणि त्यानंतर त्या व्यक्तीला अटक करायला पोलीस पोहोचले. सर, मी नाही मारलंय त्या बाईला. पुरावे आहेत आमच्याकडे. तुझं मोबाईल लोकेशन, तुझं त्या लग्नातून अचानक गायब होणं, ते तर तिथल्या CCTV मध्ये कॅप्चर पण झालंय. बोल, तूच खून केलं ना? बोल. मीच मारलं त्या बाईला. कारण माझा नवरा नादी लागला होता तिच्या. चालती हो, आत्ताच्या आत्ता चालती हो तू. मालकांना विचारल्याशिवाय आणि त्यांनी सांगितल्याशिवाय मी कुठेही जाणार नाहीये. वर्षा ऐकणार नाहीस. तिला धरून ठेव. सोड मला. मागेच मी. सोड मला. मी नाही जाणार कुठे. आणि मग 6 दिवसानंतर तुम्ही पिंकीलाही मारून टाकलं. हे मधले 6 दिवस पिंकी कुठे होती? माझ्या मैत्रिणीकडे. तिला कामवाल्या बाईची गरज होती म्हणून मी पिंकीला तिच्याकडे कामासाठी ठेवलं. फक्त तिला कुठे बाहेर जाऊ द्यायचं नाही आणि फोन करू द्यायचा नाही असं सांगितलं. पण काहीतरी करून पिंकी तिथून सटकली सर. मग माझ्या मैत्रिणीचा फोन आला मला आणि ठरवलं आता पिंकीला संपवून टाकायचं. त्या दिवशी नशिबाने विनयचा टेम्पो आमच्याकडेच होता. मान्य आहे तुझ्या नवऱ्याने तुला फसवलं असेल, एका बाईबरोबर संबंध ठेवले असतील, पण त्या बाईला आणि तिच्या मुलीला मारण्याचा तुला काहीही अधिकार नव्हता. अशा पद्धतीनं कायदा हातात घेणाऱ्यांना शिक्षा मिळालीच पाहिजे.
कोर्टामध्ये अत्यंत सबळ पुराव्यांची गरज लागते. त्यामुळे प्रीतीच्या कन्फेशन नंतर सुद्धा तिच्या बोटांचे ठसे घेण्यात आले, जे या गुन्ह्यामध्ये वापरण्यात आलेल्या वरवंट्यावरच्या ठशांशी मॅच झाले आणि त्यामुळे तिला शिक्षा झाली. या गुन्ह्यामध्ये तिला मदत करणाऱ्या रमेशला सुद्धा शिक्षा ठोठावण्यात आली. पण या सगळ्यामध्ये शेवंता आणि पिंकी यांचा नाहक बळी गेला. आपल्याकडे स्त्रियांच्या खरेदी विक्री विरोधामध्ये अत्यंत कठोर असा कायदा असूनही आपण त्याबद्दल अजूनही अनभिज्ञ आहोत. याबद्दल आपण जागरूक राहायला पाहिजे आणि सावधान असायला पाहिजे. आजच्या या भागात मी अभिजित खांडकेकर तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. पुन्हा भेटूया एका नवीन गुन्ह्यासह पुढच्या भागामध्ये. पण तोपर्यंत तुम्ही स्वतःची आणि आपल्या कुटुंबियांची काळजी घ्या. घराबाहेर पडताना मास्क आणि सॅनिटायझरचा वापर नक्की करा. पाहत रहा क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची. जय हिंद, जय महाराष्ट्र.